गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय एम युअर स्पोकन इंग्लिश ट्रेनर अश्विन चव्हाण. मी तुमच्यासाठी सेकंड पार्ट घेऊन आलेले आहोत. जसं की मी काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खूप सारे मुलं इंटरव्ह्यूसाठी जातात किंवा प्रिपरेशन करतात गव्हर्नमेंट एक्झामची, पण ते इंग्लिशमुळं दे आर अनेबल टू क्रॅक द इंटरव्ह्यू और वी कॅन से दे डोंट नो द लँग्वेज. सो हाऊ कॅन वी ओव्हरकम ऑन द लँग्वेज? दॅट्स वॉट वी आर गोइंग टू नो टुडे. तर सर्वात पहिला टॉपिक असतो ग्रामर. ग्रामर लर्न का करायचं? सो सी, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू लर्न द ग्रामर. आता सर्वात पहिला आपला क्वेश्चन हा असतो की ग्रामर म्हणजे काय? तर ग्रामर म्हणजे सेट ऑफ रूल्स. आता हे सेट ऑफ रूल्स काय म्हणजे एक लँग्वेज बोलण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आपण जे इंग्लिश लँग्वेज बोलत आहोत ते रॉंग बोलत आहोत की राईट बोलत आहोत, आणि ते इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला ग्रामर पार्ट लर्न करावं लागतात. आता खूप सारे लोक म्हणतात दे यूज टू से दॅट देर इज नो नीड टू लर्न द ग्रामर इफ वी हॅव टू टॉक इन इंग्लिश, बट there is no need to learn the grammar for those students who has the environment or who has been talking for long time in English language. पण जे आपलं रुरल एरियामध्ये मुलं राहतात किंवा मुली किंवा स्टुडंट्स, त्यांचं लहानपणापासून इंग्लिश हा विषय वीक असतो आणि त्यांना स्पोकन इंग्लिशचं काहीच नॉलेज नसतात. त्याच्यामुळे डायरेक्टली जर आपण त्यांना बोलायला लावलं किंवा इंग्लिशमध्ये विदाऊट ग्रामर लर्न करता जर बोलायला लावलं तर डेफिनेटली ते प्रॉब्लेम फेस करणार, आणि तेच इंग्लिशवर कसं आपण ओव्हरकम करू शकतो तेच आपण आज लर्न करणार आहोत. सर्वात पहिलं पार्ट असतो ग्रामर. ग्रामरमध्ये काय काय शिकायचं? सी, फर्स्ट ऑफ ऑल देर आर मेनी थिंग्स टू लर्न द ग्रामर, बट वी हॅव टू लर्न ओनली दॅट थिंग व्हॉट इज द इम्पॉर्टंट इन स्पीकिंग. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय लर्न करायचं आहे? त्याच्यामध्ये आर्टिकल, टू बी, टू हॅव, टेन्सेस, मॉडल, पॅसिव्ह, ॲक्टिव्ह, नॅरेशन, प्रेपोजिशन, कंजंक्शन्स. याच्यानंतर आपल्याला जास्त काही लर्न करण्याची गरज नाही. हां, याच्यासोबत जर तुम्हाला वाटत असेल थोडं ॲडव्हान्समध्ये तर एक टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा, ते पण तुम्ही लर्न करू शकता. एवढं साऱ्या गोष्टी लर्न झाल्याच्या नंतरचा सेकंड टॉपिक असतो तो म्हणजे स्पोकनचा. आता स्पोकनमध्ये काय असतात? स्पोकनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम वी हॅव टू ओनली स्पीक. याच्यामध्ये फक्त आपल्याला बोलायचं असतात. आता काय बोलणार स्पोकनमध्ये? तर सर्वात पहिले आपण एस नो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन पासून स्टार्ट करतो. आता एस नो टाईप क्वेश्चन कशाला म्हणतात? मी तुम्हाला म्हणतो जेवण केलेत का, घरी आलेत का, अभ्यास झालेत का, तुम्ही तिथे गेलेत का, हे असतात एस नो टाईप क्वेश्चन, ज्याची सुरुवात हेल्पिंग वर्बनं किंवा सर्वात पहिले आपण जे हेल्पिंग वर्ब पासून स्टार्ट होतात त्यांना म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि WH क्वेश्चन्स म्हणजे काय? ज्याची सुरुवात W किंवा H पासून जे वर्ड स्टार्ट होतात त्यांना म्हणतात WH क्वेश्चन. वी आर गोइंग टू हॅव ऑलमोस्ट 3 to 4 lakh सेंटेन्सेस ओरली प्रॅक्टिस. आता एवढी प्रॅक्टिस करण्याचं काय कारण असेल? पहिली गोष्ट, आपल्याला जिभेला आणि तोंडाला सवय नसते इंग्लिश बोलण्याची, अँड इफ वी हॅव टू बिकम द हॅबिच्युएटेड ऑफ स्पीकिंग इंग्लिश, सो वी हॅव टू टॉक अलॉट. आपल्याला खूप जास्त बडबड करावं लागते, बोलावं लागते आणि जिभेला आणि तोंडाला सवय लावावं लागतात. तेच आपण काम करतो, आणि तुम्हाला तुमच्यासोबत तुमचे पार्टनर पण राहणार, तुमचे फ्रेंड्स पण राहणार, कलिग्स पण राहणार, तुम्ही एकमेकांसोबत पण कम्युनिकेशन करणार. या सर्व गोष्टी आपण सेकंड पार्टमध्ये लर्न करणार आहोत. थँक्यू.